नमस्ते मित्रमैत्रिणींनो, मसाला बाईट्स मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. आणि आज मी तुम्हाला रोहू माशाचं कालवण कसं बनवायचं ते सांगणार आहे. तर हा अर्धा किलो पेक्षा जास्त मासा आहे आणि 1 किलो वजन होतं. त्याचं कापून कमी झालेलं आहे. तर त्यामध्ये स्वच्छ धुवून आता मी मीठ आणि हळद टाकत आहे. तर 1 चमचा मीठ टाकलेला आहे, अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि चांगलं चोळून चोळून घ्यायचं आहे त्याला, म्हणजे माशाच्या पूर्ण भागाला हळद आणि मीठ लागलं पाहिजे. आणि आता आपण याला झाकून अर्धा तासासाठी बाजूला ठेवूयात. आणि आता हे मसाले काढूयात. तर हा एक मोठा कांदा घेतलेला आहे, एक मोठाच टोमॅटो आहे, 2 तुकडे खोबऱ्याचे आहेत, 50 ग्रॅम असतील, 2 इंचाचा अद्रक आहे आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आहेत आणि थोडासा कढीपत्ता आहे. आता आपण मसाला कसा भाजायचा ते पाहूयात. तव्यामध्ये तेल टाकलेलं आहे थोडंसं आणि आपण कांदा आता भाजून घेणार आहोत. कांदा ह्या कलरचा होईस्तोवर भाजायचा आहे आणि नंतर त्यामध्ये आता खोबऱ्याचे तुकडे टाकायचे आहेत. खोबरं व्यवस्थित असं ब्राऊन कलरचं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आता खोबरं भाजत आलेलं आहे आणि आता याच्यामध्ये पुन्हा कांदा घेऊन मिक्स करून पुन्हा थोडंसं भाजून घ्यायचं आहे. तर आता हे काढून घेणार आहे आणि नंतर आपण इतर मसाले पाहूया. तर त्याचबरोबर मी फुटाणे सुद्धा घेत असते. तर हे पिवळे फुटाणे असतात ते आहेत, त्यांची टरफलं काढलेली आहेत. आणि त्याचबरोबर आता हे वाटून घ्यायचं आहे, ह्याचं पावडर करायची आहे फुटाण्याची. तर आता आपण हे मसाले वाटून घेणार आहोत. कांदा, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि कढीपत्ता सुद्धा वाटून घ्यायचा आहे, त्याने चव खूप छान येते. ही माझी आई अशी करते तीच पद्धत आहे. आणि आता हे मिक्स करून आपण व्यवस्थित वाटून घेतलं आहे पुन्हा एकदा. आणि हे फुटाण्याचं वाटण होतं ते त्यामध्ये पुन्हा एकदा मी टाकून पुन्हा एकदा मिक्सरला थोडंसं फिरवून घेणार आहे. आता याच्यामध्ये गरम मसाले आहेत. 1 चमचा हळद आहे, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा लाल तिखट आहे आणि घरातील ठेवणीतील एक मसाला आहे तो 2 चमचे घेतलेला आहे. आता आपण एक कढई गॅसवरती ठेवलेली आहे आणि गॅस चालू केलेला आहे. तेल जरा जास्त घ्यायचं आहे, तुमच्या आवडीनुसार घ्या. 2 ते 3 डाव तरी तेल लागणार आहे. तर तेल तापल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहेत आपण जे मासे बाजूला ठेवले होते हळद मीठ लावून, ते आता त्याच्यामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे. त्याचा जो स्मेल येतो तो तेलामुळे थोडासा नाहीसा होतो आणि भाजी आपली मसाल्याचा जे रस्सा बनवलेला असतो तो चांगला लागतो. आणि गॅस बारीक ठेवायचा आहे. खूप कडकडीत तेलामध्ये मासे टाकले तर आपल्या अंगावरती तेल उडतं, त्यामुळे बारीक गॅसवरच हे थोडंसंच फ्राय करायचं आहे, खूप नाही करायचं. आणि अलगद उलटायचं आहे, नाहीतर मासे खूप नाजूक असतात, तुटू शकतात. आता हे पूर्ण मासे काढून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत टोमॅटो, एक आपण कापलेला मगाशी टोमॅटो. आता याला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि आपण वाटलेला जो मसाला होता मगाशी तो याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे. आणि मसाला खूप परतावा लागतो, त्याच्यामुळेच त्याची चव जी आहे ती चांगली उतरते. तर आता टाकायचं कोथिंबीर आणि कढीपत्ता. तेलामध्ये टाकल्यामुळं काय होतं, त्याचा जो स्वाद आहे तो खूप छान येतो भाजीचा, त्यामुळे याला परतायचंच आहे कोथिंबीर वगैरे टाकून. आणि आता हा मसाला जो आहे वाटण केलेला तो पण टाकून द्यायचा आहे. खूप वेळ परतत राहिल्यामुळं काय होतं, आपली जी रस्सा भाजी बनते ना ती खूप टेस्टी बनते, कारण मासे शिजायला खूप कमी वेळ लागतो आणि त्यामुळे त्या रस्स्याची चव जी उतरते ती मसाल्याची ह्या परतण्यामुळेच उतरते. आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून सुद्धा मी पुन्हा त्याला थोडंसं शिजवून घेत आहे. थोडक्यात आपली करी व्यवस्थित होण्यासाठी ही प्रोसिजर खूप आवश्यक असते. आपण चिकन मटण खूप वेळ शिजवतो, त्यामुळे आपल्याला वेगळे असे मसाले त्याचे नाही परतले तरी चांगलं वाटतं, पण मासे पटकन शिजतात
त्यामुळे हे मसाले खूप परतावेच लागतात. तर हे आता बराच वेळ झालं परतलेलं आहे आणि बाजूनी आता थोडंसं तेल पण सुटायला लागलेलं आहे. तर याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत आपले सर्व मसाले जे होते ते आणि पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. थोडंसं पुन्हा पाणी टाकायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तर पुन्हा थोड्या वेळ आपण याला व्यवस्थित परतून घेणार आहोत आणि ह्या स्टेजला आल्यानंतर आपण मासे त्याच्यामध्ये सोडून द्यायचे आहेत. तर आता बऱ्यापैकी मसाला व्यवस्थित झालेला आहे आणि बाजूनी तेल सुद्धा सुटायला लागलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता मसाला अगदी परफेक्ट असा झाला पाहिजे. जेव्हा तुम्ही माशाचं कालवण करता ना तेव्हा, इतर वेळी नाही. आता हे मासे आपण त्यामध्ये टाकायचे आहेत आणि खूप अलगद असं त्याला हलवायचं आहे, कारण मासे पटकन तुटू शकतात, त्याचे काटे त्या रश्यामध्ये उतरतात. म्हणून माशांना हाताळताना खूप अलगद हाताळायचं आहे. आणि हा ताजा मासा होता, त्यामुळे याची चव खूप टेस्टी लागते. मासा नेहमी घेताना ताजा पाहून घ्या. त्याचे कल्ले उघडून पाहिजे, ते लालसर असले पाहिजेत. काळपट कल्ले असतील तर तो मासा शिळा समजायचा आहे. आणि असा रस्सा तुम्ही एकदा केला ना, तुम्ही पुन्हा पुन्हा तो रस्सा करणारच. आणि याची मला खात्रीच आहे की तुम्ही एकदा हा रस्सा केला की पुन्हा कराल. तर गार पाणी टाकायचं आहे आणि खूप वेळा पाणी नाही टाकायचं, एकदाच पाणी टाकायचं. जेव्हा किती पाणी टाकायचं ते एकदाच टाकायचं. खूप वेळ पाणी थोडं थोडं करून अजिबात टाकायचं नाही. व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि याला थोडंसं आता मीठ पण टाकायचं आहे, कारण आपण मीठ माशांमध्येच टाकलं होतं. थोडंसं मीठ टाकायचं आणि 5-6 मिनिट मासे शिजायला लागतात, खूप वेळ लागत नाही. त्यामुळे याला भरपूर वेळ वाट पाहत बसायची नाही, थोडंसं हाताने चेक करायचं आहे. नाहीतर काय होतं, त्याचे काटे बाजूला पडतात. आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. आपले मासे जवळजवळ तयार झालेलेच आहेत. हे पहा किती सुंदर कलर आलेला आहे आणि रस्सा तर खूप टेस्टी झालेला आहे. त्याच्या वासानेच असं वाटतं की खाऊन घ्यावं का काय पटकन. तर मासे शिजायला खूप वेळ लागत नाही. तुम्ही पटकन तिथंच थांबायचं आहे आणि पटकन गॅस बंद करायचा, नाही तर मासे खूप शिजले की काटे रश्यामध्ये उतरतात आणि खाताना खूप त्रास होतो. आणि ह्या माशामध्ये बारीक बारीक काटे सुद्धा असतात. तर खाताना जरा लक्ष देऊन खा. आणि इतका सुंदर टेस्टी रस्सा झालेला आहे, तुम्हाला काय सांगू. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.